गणपतीपुळे मंदिर. समुंदर में लाश मिली. गुड मॉर्निंग फ्रॉम गणपतीपुळे. आजचा हा आपला दुसरा दिवस आहे. जस्ट उठलो आहे मी. सकाळचे 7:30 वाजलेत आणि सगळी पोरं झोपली आहेत. काही चहा प्यायला वगैरे गेली आहे बाहेर. जस्ट उठलो आहे आणि टेरेसवर आलो आहे मी. थोडासा आवाज भारी झाला आहे कारण नाकातोंडामध्ये हवा गेली होती. सो आपण आहोत आता सध्या टेरेसवर. तर मी तुम्हाला टेरेसच्या बाहेरचा एक व्ह्यू दाखवतो. जस्ट गाईज सनराईज झाला आहे जसं तुम्ही बघताय आणि एवढा भारी वाटतं आहे की तुम्हाला मी काय सांगू. म्हणजे असं समोर डोळ्याने पाहायला खूप असं प्रसन्न वाटतं आहे. आजूबाजूला एकदम शांत आणि मोकळा एरिया आहे. म्हणजे इथे काही घरं वगैरे आहेत म्हणजे आपले गेस्ट हाऊस वगैरे. आणि हा एवढा यांचा लॉन आहे मोठी जागा आहे इकडे. आजूबाजूला नारळाचं झाड आहे आणि हे टेरेस आहे. रात्री सगळे आम्ही इकडे बसलो होतो. घराच्या बाजूला थोडासा एरिया आहे. मे बी काहीतरी व्हावं म्हणजे मे बी काहीतरी बनत असेल इकडे. काल 5:30ला पोहोचलो आम्ही सगळेजण आणि त्याच्यानंतर मग थोड्याशा बॅगा वगैरे सगळं आपलं जे लगेज होतं ते सगळं काढलं एका साईडला ठेवलं आणि 5-10 मिनटं झाले असतील फक्त. कपडे वगैरे थोडेसे चेंज केले. जे झोपलो आहे मी 2 तास झोपलो होतो. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ एंड करायचं पण राहिलं. सो कारण काय म्हणजे ना रात्री त्याच्या रात्री मला असं वाटतं मला 1 तास पण झोप नव्हती भेटली. त्याच्यामुळे मग ते पूर्ण असं डोकं पण दुखत होतं. तर मग आलो जरा झोपलो फ्रेश झालो आणि मग रात्री काय मग जेवलो वगैरे आणि लगेच झोपून. आज आपल्याला लवकर उठायचं होतं म्हणून आम्ही सगळ्यांनी पटकन झोपून घेतलं. तर आजचा आपला प्लॅन असणार आहे गणपतीपुळेला जायचा. म्हणजे इथून गणपतीपुळे मे बी एक हार्डली 1 किलोमीटरवर आहे. तर आम्ही घर पण तसंच बघितलं कारण आपल्याला पटकन असं जाता येईल. तर आज आपण बाप्पांच्या मंदिरात जाणार आहोत आणि ते गणपतीपुळेचं मंदिर जे आपण बघतो व्हिडिओमध्ये मी आजपर्यंत व्हिडिओमध्येच पाहिलं आहे. सो आज ते गणपतीचं मंदिर आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर वॉटर स्पोर्ट्स जर काही जमले तिकडचे नियर बाय काही जे आपले रिजनेबल वगैरे असतील तर ते पण करणार आहोत. आता मुलं उठतील थोड्या वेळामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण बाहेर पडून आंघोळ नाश्ता वगैरे करून मग आपण गणपतीपुळेला जाणार. तर ही मॉर्निंग खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि मस्त वाटतं आहे कारण समोर असं सूर्याचा प्रकाश असं काही जास्त त्रास देत नाही आहे. मस्त वाटतं आहे आणि भारी मॉर्निंग आहे ही. चला आपण खाली जाऊया. कोण उठलं आहे की नाही. बाकीचे सगळे चहा प्यायला गेले. 2-3 जण झोपलेत. कोणाचा तरी अलाराम वाजतं. अलाराम वाजतं. 7 झाले 7:30. निलेश उठ आपल्याला जायचंय. अरे हो कर नको उठ लवकर उठ. हा रे एवढं का टाचकलं काय स्वप्न बघितलं काय. A few moments later. गाईज आपली तयारी वगैरे झाली आहे सगळी. बाकी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या. थोडंसं चाललंय सगळ्यांचं. चला ऑलमोस्ट सगळ्यांच्या तयाऱ्या वगैरे होतील. आपण आता शूज घालून पटापट निघणार आहोत मंदिरामध्ये. ऑलसेट गाईज आपली तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आपण आपली स्कूटी येणार आहोत कारण स्कूटीमध्ये हे पाण्याचे वॉटर स्पोर्ट्ससाठी काही कपडे वगैरे आपण कॅरी केलेत. वाजलेत 9:45. आता फटाफट आपण निघू कारण आपल्याला नाश्ता पण करायचा. तुम्हाला ऐकतं कुठं गरम पाणी भेटणार तिथंच बीचवर. अरे पण मग आपण आंघोळ करायला इकडे येऊ. आपण सगळे कपडे घेऊ. एवढं नाही बसणार रे दिप्या. एवढं टॅवेल बिवेल नाही बसणार. टिक्की डेड बॉडी गाडीत गाडी किती जण माहिती टावेल वापरणार तू वापरणार तू 2 हे काम करतो ना मध्ये कापू का. कुठं जायचं आपल्याला 15-20 किलोमीटर आहे वारे. हा अर्धा तास लागेल पण ठीक आहे. बघू ना कसं काय आपल्याला जमते. आता जेवढं सामान कॅरी केलं त्या हिशोबाने ठीक आहे. येडे वाजता शाण्याने धरला ठेवली गॅसची पहिली पण नंतर रेखाला. चला आता गणपतीपुळे पहिलं मंदिर त्याच्यानंतर मग वॉटर स्पोर्ट आणि त्याच्यानंतर मग आरे वारे. आता बघू असा लाईनअप आहे. जसं होईल तसं आपण सगळं कव्हर करणार आहोत. चलो निघायची तयारी. वाजलेत 10 आणि आता पटापट गाडी गोल्ड स्टार्ट करून निघतो आपण. झालं हे डिक्कीमध्ये जाईल सामान नाही तर लय लपडा झाला असता रे. चला फायनली आपण निघतो टुवर्ड्स गणपतीपुळे मंदिर आणि निलेश पण आता इथे कोल्ड स्टार्ट करतोय गाडी. दीपक बाहेर आहे. चला ठीक आहे चल रे.
पाच मिनिटाच्या अंतरावर आहे गणपतीपुळे. आणि मी आज माझा ॲक्शन कॅमेरा नाही लावला आहे कारण तो चार्जिंगला होता. बारे पावस, रत्नागिरी, जयगड. त्या रोड छान आहे बाय द वे. कोकणातले रोड जसं तुम्ही बघताय सगळे रोड छान आहेत आणि गाड्या चालवायला खास मजा येते. हो तसं तुम्ही बघताय एकदम असं पूर्ण नागमोडी रस्ता आहे, एकदम असा पूर्ण टर्न. आणि तुम्ही समुद्रकिनारा बघताय बाजूलाच एक्झॅक्ट. थोड्याच वेळात आपण पोहोचतोय तिकडे. आता असं वाटतंय की ॲक्शन कॅमेरा घेतला पाहिजे होता, पण आता काय माहीत नव्हतं. ठीक आहे चला बघूया. थोडं आपली आहेत सगळी सोबत. पाचच मिनटं लागले आपल्याला यायला इकडे. क्षेत्र गणपतीपुळे प्रवेशद्वार मंदिरात. आणि आपण आपली गाडी घेऊन पहिल्यांदा इकडे आलो. क्या बात आहे भाई, क्या बात आहे. इकडे सगळं आंघोळीची सोय वगैरे सगळं चांगलं आहे. कॉन्टॅक्ट वगैरे नंबर तिथे. गाईज आपण आलो आहे इकडे. आता हा सेकंड गेट लागला आहे आपल्याला, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. तर आतमध्ये तर आलो आहे आपण त्या गेटच्या. समोरच बीच आहे आणि समोरच पूर्ण किनारा आहे. आता समुद्र किनारा लागेल. पाणी किती भारी दिसतंय. या लोकांना विचार ना गाड्या कुठे लावल्यात. बीच बघ ना, बीच बघ. या नीला पुढं गाडी लावी. या पुढं या. ती ह्यूज आहे बघ ना. गाड्या पार्क केल्यात इकडे आणि निघतो आता टुवर्ड्स गणपतीपुळे मंदिर. ते लोक गेले वाटतं ना, पुढे गेले एकदम मंदिरात गेले ते लोक. तुम्ही सकाळी कशी गेली मग, बीचवर गेलेले? ते पण आम्ही फिरत आलो रे. टाइमपास. सकाळी मी उठणार आणि बीचवर येणार भावा. सकाळची वाईट सकाळचं भारी असेल. आज मी झोप काढली कारण की मला गरज होती. नाही थकलो होतो ना आपण. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. हेल्मेट घेऊन जायचं. शूज ठेवू शकतो ना, ठेवून घेऊ आता काय. हे हार भेटतो का तिकडे? त्या लाईनीमध्ये आम्ही आता सध्या पूर्ण लाईन फिरून मंदिराकडे जायचं. हेल्मेटचा जुगाड नाही झाला यार. हेल्मेटचा जुगाड झाला असता ना टेन्शन नाही. दर्शन ना, लाईव्ह दर्शन. गेलेत कुठे पण एवढे? पूर्ण आतमध्ये गेले मंदिरात. मेन म्हणजे कॅमेरा अलाउड नसणार आहे. बघूया जेव्हा जिथपर्यंत आहे अलाउड तिथपर्यंत आपण करू शूट. त्याच्या व्यतिरिक्त जर नाही भेटलं तर काय. छान आहे रे, पण हे आत्ता गर्दी नाही हा दिप्या, नाहीतर किती गर्दी असेल इकडे. बाप्पाला तर आतमध्ये शूट करायला नाही भेटणार, इथं शूट करून घेऊया. क्या बात आहे भाई, क्या बात आहे. फायनली आलो आहे आपण गणपतीपुळे मंदिरात आलो आहे. बघूया. फायनली ज्या गोष्टीसाठी निघालो होतो त्या गोष्टीसाठी आलो. आपण आलोय दर्शन करून. मोबाईल आतमध्ये आला. हे लोक कुठे आहेत? ज्यासाठी केला होता अट्टहास त्यासाठी आलोय. गणपतीपुळे मंदिर काय सुंदर मंदिर आहे यार. हे मंदिर फक्त पिक्चरमध्ये बघितलं. नवरा माझा नवसाचा. आज प्रत्यक्षात बघतो. मस्त वाटतं, छान वाटतं. आजूबाजूचा परिसर पण किती सुंदर आहे. समोरच बीच आहे. छान वाटतंय. लय क्लीन आहे रे. एवढं नाही, थोडंसं जाऊ, थोड्या वेळाने जाऊ. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ना. 20 वर्षापूर्वी काय ते नवरा माझा नवसाचा होता. अशा विषयाचं काय नव्हतं. काय भारी जागा आहे भाई. आलं पाहिजे रे कोकणात, खरंच जबरदस्त भाई. सगळ्यांची वाट बघून बघून
वैतागलो आम्ही. 1 तास झाला इथे आलोय आणि हे लोक जेवायला गेले होते, काहीतरी खायला गेले होते. अच्छा, प्री वेडिंग शूट चालू आहे. कुठे गेलेले रे तुम्ही लोक? काळा इस्माईल. चला आता बऱ्याचशा फोटोशूट नंतर काहीतरी खायला. भूक लागली. येतो तू? येत असेल तर चल. भावेश येतोय तू? खायला येतो काय? ठीक आहे चला. कृष्णामध्ये बिलकुल खाऊ नको, खराब आहे. ठीक आहे मग कृष्णामध्ये नाही, मग दुसरीकडे जाऊ आपण. चला आता मी आणि निलेश काहीतरी नाश्ता करतो, कारण आम्ही सकाळी काय खाल्लं नव्हतं. सो आता चला काहीतरी नाश्ता वगैरे करू. तिला काय तुझा रिव्ह्यू काय मंदिराबद्दल? कसं वाटलं तुला येऊ? प्रसन्न वातावरण आहे, छान. आपण नाही चुकलं आपलं, सकाळी आलो पाहिलं होतो आपण, जसं आम्ही बोलत होतो. ती चुकी आपण उद्या सुधारू. उद्या सकाळी उद्या आम्ही सकाळी येणार, पुन्हा येणार, बीचवर पण येऊ आणि इथं पण येऊ. मजा करणार मस्त पैकी चिलमध्ये. चला आता मी आणि निलेश इथे बाईक काढून, आता पायात तर काय नाही कारण तिथं ठेवलं आहे सगळं. तर आता मी आणि निलेश दोघं जातो, नाश्ता वगैरे काहीतरी बघतो, कारण लय भूक लागली त्यामुळे काय सुचाना झालं. बाहेर कुठं बोलले कृष्णा? अजून काय बोलले? बाहेरला ऑप्शन दाखवला आणि आले तर आपल्या पृष्ठभाग आमचा भाजला. झाडं वगैरे पण किती सुंदर आहेत रे, सगळी नारळाची झाडं वगैरे. बाहेर काहीतरी भेटतंय का? मस्तपैकी एक आपल्याला भेटलं एक रेस्टॉरंट थोडंसं बीचच्या बाजूला आहे. हा चल मागूया मी. तिला मला पाहुणा आवडते रे, दुसरं बघू ना काय भेटतं. बस 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 कोपऱ्यात बस. चल काय म्हणता? शिराणी मेदूवडा नाही, शिराणी मेदूवडा नाही. उत्तप्पा उत्तप्पा आहे ना, म्हणजे कसं चव कशी? क्रिमिनेस बोलतो तसं टाईप. दोघं पण येतात आहे, दोघांना पण लागले. पहिले बोलले असते आपल्याबरोबर आले असते, फोटो काढण्यात बिझी होते. मस्त निलेशची मिसळ आलेली आहे, पण पोहे आणि उत्तप्पा ट्राय करतो, बघूया. चला आपले पोहे आलेत, छान पोहेत पण छान आहे, खाऊन घे. तुला मगाशीच विचारलं. अरे आता मला हे काय घ्या का घेता घ्या. दीपकने मागवला मसाला डोसा, मस्तपैकी ट्राय करू जरा. पापड आपल्या इथे भेटत नाही, गोड नाही ना पोहे. चला मस्त आपला नाश्ता झाला. हे हॉटेल होतं टाऊन प्राईड. मस्त नाश्ता वगैरे करून आता निघतोय वॉटर स्पोर्ट्ससाठी. तर थांबलेत सगळेजण तिकडे बीचवर. आता आपण गाडी काढू मस्तपैकी आणि करू. तू कपडे कुठे आणलेत? ते ह्याच बॅगेत आहेत. बरं झालं मी तिकीट टाकले. मस्तपैकी ते कपडे चेंज करू आणि मग काय ते रिजनेबल वॉटर स्पोर्ट्स आहेत ते बघूया आणि मग ते करूया. ट्रॅफिक पुढे आहेत बोलले. चला आता परत बॅक टू बीचवर आलो. काय बीच आहे भाई, काय बीच आहे. कोणतरी पॅरासेलिंग करते तिकडे. काय काय प्लॅन ठरला? सगळं वर गेलं बीचवरून. कसली दगड आहेत? खायची आहेत काय? दगड खाते चॉकलेट आहे. दगडासारखं चॉकलेट भारी आहे ना. चॉकलेट आहे बघ. काय भाव आहे त्यांच्याकडे आपलं, म्हणजे हेच आहे का? राईडचं वगैरे आहे ना, हे बघतात आहे ते 800मध्ये मग आपला ग्रुप आहे सांगितलं तू, म्हणजे असं 7-8 जण एकत्रच आपण. हां मग बरं आहे. 6 राइड्स. अच्छा 6 राइड्स है आपके पास. ओके क्या क्या रहेगा? हमारे पास डिस्को. डिस्को क्या होता है? डिस्को ये वाला गोल वाला. अच्छा गोल वाला डिस्को होता है. हाँ हाँ ड्रैगन और लंबा वाला जो ड्रैगन दिख रहा है. हाँ हाँ और जो जेस्की बाइक, जैसे कि हाँ बाइक है जी. स्लीपर. ये वाला ओके हाँ हाँ स्लीपर. उसके बाद वो बाजू में बनाना जी. और वो बोट. कौन सा? वो बड़ा वाला झंडा वाला. 6 राइड्स है. 6 राइड्स का एक आदमी का 1200. नहीं बात हो गया सुबह हो जी नहीं बात हो गया. पैसे के बाद मुझे कुछ नहीं बोलेगा. नहीं पैसे का भी बात कितना हो बोला? गया. 800 रुपये बोले थे. एक आदमी का 800. हाँ कितना राइड का बात है? 5 राइड का बात है. 5 रहता
6 राइड में 6 राइड ऐसा नहीं 5 रख रहा है और वो पैरासेलिंग भी करना था पैरासेलिंग का दो कैसा जन है ये शायद पहले कितना है इसमें? पहले हमारा ये वाला राइड खत्म करो पैरासेलिंग 1 का 1000 है 2 का 1500 आता फोटो सेशन वगैरे काढूया. त्याच्यानंतर अर्धा पाऊण तासानंतर आपण आपले सगळे वॉटर स्पोर्ट तयार करणार आहोत. कारण आपण एक केलेत हायर एक दादा शाईन म्हणून आहेत, त्याचा नंबर भावेशने घेतला आहे. आणि थोड्या वेळामध्ये थोडंसं फोटो वगैरे सेशन झाला का देन आपण मग वॉटर स्पोर्ट वगैरेकडे जाऊया. बघ रेतीत गायब होतात खेकडे एवढंच आहे भाई. रेतीत खेकडे गायब होतात खेकडाच आहे का डायनासॉर आहे हा? दाखवायचं खेकडा कसा रेतीत जातो गायब हे दाखवलं चालू ना हा कॅमेरा चालू आहे. ओ भाई ओ भाई ओ भाई ओ भाई ओ भाई नाही गायब. अरे हा मिस्टर इंडिया आहे दलिंदर, मारला त्याला शेवटी. माणसं मिनसं तर ठीक आहे, प्राण्या मुख्य जीवांना पण मारते. काय काय समुद्र आहे हा, तो जो पट्टा आहे काय सुंदर पट्टा आहे तो. अरे वारे म्हणजे यार काय बेल्ट आहे यार. कसं बोल ना निकल्या बोल, कॅमेरा म्हणून बघून लाजू नको एकदम. नाही तुझ्या इमोशन मध्ये समुद्र बघा, जेवढी जाईल तेवढी नजर तिथे पाणी. आणि पाणी जरा वेगळं थोडंसं ब्लूइश पाणी आहे, ब्लूइश. चला आता मी पण फोटो वगैरे काढतो, कारण व्हिडिओच्या नादामध्ये माझं राहून जाईल सगळं फोटो सेशन. चला फोटो काढूया. पाण्यात जातो जाणार ए, तुम्ही काय काय रेस कसली लावली ते सांग. फक्त रेस आहे ना, फक्त रेस आहे का काय? ते माणसं बसलेत ना त्यांना उडवायचं नाही फक्त. नाही मी लाईन मारतो तिकडे लाईन ठीक आहे, म्हणजे पळायचं ओनली ना. हा ओके. तिथं माणसं बघा, माणसांना उडवाल, खरंच उडवाल. चलो 1 2 3 3च्या आधीच पळालाय. चलो हा टच करून रिटर्न ना भाई. ऑन युअर मार्क गेट सेट गो. अरे गो बोललो ना मी. हा अरे मग तसं हो ठीक आहे. माय मिस्टेक ठीक आहे चला. अरे आजा ना भाई, रॉकी भाई आजा. चलो ऑन युअर मार्क गेट सेट गो. चला चल जोरात जोरात. ए भाई आगे चला, आगे से उठाना है साले को. नीला निखिल, निलेश, दीपक अर्धलालीतून आलाय आणि जिंकलोय बोलतोय. कसं काय चालत 120 ना दाखवा. ओके मग आपण हा विषयच टाळू. यू डोंट नो टाळू. ट्रायपॉड गाडी इथे लावू. आपलं बनवायचं ना तो रे तो उडे मारतात सगळे. कसं? उडी मारायची अशी सोपे उडी मार. कशी उडी मार? थांब जरा थांब. सोपे उडी मार. जमीन हल्ली. दोन्ही पण हवेत पाहिलं भाई आणि दोन्ही हात पण हवेत पाहिजे. यार कसा चाललाय बघ ना तो एकदम हवेत. किती मीटर असेल वरती? 500 नाही रे एवढा नसेल. 500 थोडी, केवढा मोठा आहे. बऱ्याचशा ह्या पण फोटो सेशन नंतर आता सगळे कपडे चेंज करायला चालले, कारण ऑलमोस्ट आपल्याला घ्यायचे आहेत वॉटर स्पोर्ट्स. जसं तुम्ही बघताय सगळीकडे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. तर आपले पण आता वॉटर स्पोर्ट्स चालू होतील. कपडे चेंज करणार, फोटोशूट वगैरे करून आता मस्तपैकी वॉटर स्पोर्ट एन्जॉय करू आपण मस्तपैकी. पॅराग्लायडिंग सॉरी पॅरासिलिंग. भाई त्याचं नाव काय माहित दोन दे त्या माणसाचं? शाईन होंडा शाईन. अरे पाणी प्यायचं होतं ना मला. आता नको भाई, आता वॉटर स्पोर्ट करायचे. पोटामध्ये डचमळल, काय खाऊ नका रे बाबा. पूर्णपणे वाळू कशी आहे पण इथं थंड वाळू आहे. सेकंड वाला व्हिडिओ चांगला आला. सेकंड वाला पण म्हणून बघू ना आपण. जो चांगला बसून तो बसून टाकू. ठीक आहे. किरीश का सुनेगा कसं एकदा नहीं बघ, आपण किती जण आहे टोटल ते पहिले 7 जण. अभी सुबह से हम लोगों ने आपको बुक किया था शाइन के साथ. उधर कम तो 5000 कर दो ना. नहीं तो उतना कम नहीं हो. ऐसे 5000 एक कर जरा कॅल्क्युलेट कर जरा. 7 जण ना. किती? 7 जण रे.
7 जण 2 3 4 7 जण. ओके, किती झाले 5250. चलो राउंड फिगर 5000. सुनो हमारा ये आदमी है इधर आ जाना. ओके. मतलब घाई घाई का मतलब क्या बोल रहे हैं हम लोग कि अभी फर्स्ट राइड जैसा चालू हुआ तो सेकंड के लिए आप मतलब घाई मत करिए, थोड़ा हमको एंजॉय करने दीजिए, हम आपको भी कोऑपरेट करेंगे. बराबर ना? बराबर ना? सामर्थ्य. चलो भाई चलो. लाइफ जैकेट दे दो हमको, दे दो. अरे बाबा लाईफ जॅकेट आहे तुझा जीव वाचवणार आहे. पोटामुळे लागत नाही ते, हा अर्धा जीवन राहणार ते. बच जाएगा बच जाएगा. वजन बॅलन्स होईल. वजन बॅलन्स होईल. ए स्वप्नाला मागं बसव. पाणी में जाने दो. उतरो. वॉटर स्पोर्ट्स चालू होतील. हे पहिली ऍक्टिव्हिटीचं नाव काय आपल्या, याला कोणती राईड बोलतात भावा? ठीक आहे आता सगळे रेडी होतात आहे. माझं लाईफ जॅकेट येत आहे. चला आता ही फर्स्ट आपली ड्रॅगन राईड चालू होती आहे. आम्ही 7 जण आहे टोटल. चला रे. चला आता हे आपलं पूर्ण हे सेट झालेलं आहे. आता मी आपला मोबाईल आतमध्ये दीपकचा मोबाईल घेतो. आता मी मोबाईल स्विच करतो. पोरांनो राईड चालू झाली. काही पोरांनो कसलं पाणी आहे यार. पूर्ण तळ दिसतोय काय? तळ दिसतोय बघ ना, एकदम एकदम तळ दिसतोय. मजा आली भाई, मजा आली. हा हे बघ गणपतीपुळे मंदिर भाई इथून दिसतंय. क्या बात. आपला रायडर कुठे आहे भाई? मला तर दिसत आली आहे. अजून आपण थोडं पुढे गेलो ना भाई गोवा. इमोशन नाही मिल रहा रे त्यांना. हे सगळे बसलेत. भाई दोन आवाज द्या भाई. अमित कुमार. अमित कुमार. ड्रॅगन राईड सक्सेसफुल. कसा होता मजा आली. आतमध्ये गेलो पूर्ण, एवढं काय आतमध्ये नाही गेलो पण थोडंसं गेलो आणि रिटर्न आलो. आणखी पुढच्या राईड्सला तुम्हाला मजा येणार आहे. एक नंबर छान होतं बाबा. तुला मिस केलं आम्ही, तू आला पाहिजे होता, तुला मिस करतो. हे ट्राय कर. गोल. थांब.
असतं पाण्यात. हे कसा जिबाचा काय विषय झाला या बाबा तिचा पूल उद्या हे बाबा समोर समोर चला आता नेक्स्ट राईड साठी रेडी व्हा फटाफट. गेट रेडी बॉय गेट रेडी. जगातलं एक आशिक कमी झाला आता. एक आशिक कमी झाला. तुम्ही ते कशी वाटली राईड कशी राईड एकदम मजा. फक्त घट्ट पकडा बा. स्वप्न्या कुठे स्वप्न्या काय होते अरे आम्ही दात काढतो कंटिन्यू परत येतो परत चल 2000 राजा पकड मेरी जान. एक नंबर याला म्हणतात पैसे देऊन आमची जिरली दम लागलाय. मेन म्हणजे तिची हँड ग्रीप आहे. हो ती जर तुझी सुटली आणि तू जर तुझा हात सुटला एका की डायरेक्ट पाण्यात पडू शकतो. ओके. आणि बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप भारी आहे. खूप मजा आणि खूप धमाल करणार माणूस जर त्यात गेलं तर. कन्सेप्ट अशी आहे आपल्याला मिड सी मध्ये जाऊन ते लोक डाऊन करणार आहेत. ओके. भयंकर. एकदम समुद्राच्या मध्ये घेऊन गेले. हे बघा झूम केल्यावर तुम्हाला दिसतील सगळे चढतायत वरती त्यांच्या राईडवर. चढल्यानंतर मग पुन्हा रिटर्न करतील.
भाऊ थकला. पूर्ण फोर्स खाली उतरली भाऊ, पूर्ण फोर्स. फक्त तो त्याला समुद्रातून वरती आणला. सगळी पब्लिक डायरेक्ट खाली वरती. भिजला काढ ना असं मग. नाही ना, मी पकडायला जागत नाही. तर आता सगळे वॉटर स्पोर्ट्स करून झालेत आपले. आता निघतोय घरी आंघोळीसाठी. कारण कसं आहे, काय लोक गेलेत, बाजूला एक होतं गेस्ट हाऊस, तिकडे गेलेत. आणि आता आपल्याला जायचं आहे घरी. का तर आंघोळ आटपायची आणि तिथून निघायचं आरे वारे. वॉटर स्पोर्ट्स करायला जी मजा आली आहे ना गाई, जी मजा आली आहे काय सांगू. एक नंबर, म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि मजा आली. सगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या आम्ही. 5 राईड केल्या आम्ही टोटल. आणि आता घरी जातो आंघोळीला. आता चला पटापट आवरून घेऊ, त्याच्यानंतर आपल्याला आरे बीचला जायचं. मजा आली. तर एक नंबर वॉटर स्पोर्ट्स. A few moments later. अगेन गाईज, आपण घरी आलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो आहे. आता सगळा आपला कॅमेरा वगैरे माउंट केला. आता आपण सगळं सरळ निघतोय आरे वारे बीचला. सगळेच जण, सगळ्यांनी फ्रेशअप वगैरे झालेत. आणि वॉटर स्पोर्ट्स झाल्यानंतर हा डे 2 जो चालू आहे कंटिन्यू आहे. तर वॉटर स्पोर्ट्स झाल्यानंतर आता आपण निघतोय आरे वारे बीचला. सगळं सामान वगैरे व्यवस्थित सगळं ठेवलं. आता खिडक्या वगैरे बंद करू आपण आणि निघूया. ठीक आहे, काय प्लॅन आहे आता आपला आरे वारे आणि जेवणाचं काय? म्हणजे आता आपण फक्त आरे वारे करणार, थोडंसं स्नॅक्स वगैरे खाणार ना. जेवण तू बोलला 7:30 पर्यंत. 7:30ला जेवण. ठीक आहे, शाश्वतला फोन केला पाहिजे आत्ताच, तो निघेल थोड्या वेळामध्ये. आता ऑलमोस्ट निघतात ते सगळे. काहीच आता आम्ही आरे वारेच्या रस्त्यावर आहोत. एवढं म्हणजे रस्ता स्मूथ आहे की तुमची जी राईड आहे ना, कोकण कोस्टल राईड ज्याला बोलतात, एवढी स्मूथ राईड होईल ना. कारण दोन्ही बीच लागून आहेत, आरे आणि वारे. सो आता जस्ट आम्ही वाऱ्यातून क्रॉस केलं, म्हणजे वारे पास केलं. आता ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे मजा काय. रस्ते बघा आणि व्ह्यू एन्जॉय करा. कारण कोकणामध्ये रस्ते आणि असे व्ह्यूज. त्या मागं तुम्ही बघताय असा अथांग समुद्र आहे, जो की लांबपर्यंत नजर जाईल तोपर्यंत कमीच आहे. व्ह्यू बघा गाईस, तुम्ही व्ह्यू बघा. हा व्ह्यू आहे यार. आपला थोडासा जास्त. मग आपला प्लॅन आरेचा होता का वारेचा होता? अरे वारे सर. अरे जस्ट आम्ही गाड्या वगैरे सगळ्या पार्क करून घेऊ. हे अरे भावेश, जरा गाडी व्यवस्थित लाव.
माहिती आहे का बंजी हा कोणता बोलला? अरे का वारे? वारे मागे केलं. हा अरे अरे घरी आहे का? लगेच गाड्या काढून तिकडून चालू करू तिथला सांगत नाही कारण पहिला भूक लागली भावा. तो हॉटेल शोधणार आता. खाण्यासाठी हॉटेल मेन शोधणार आणि तो खाणार. सही वाटतोय रे भाई. आता सनसेट होईल थोड्या वेळामध्ये. अरे बीच आपल्या मुंबईची आरे कॉलनी आहे ना, त्यांचा बीच आहे का? आरे वारे मध्ये फक्त काय झिपला पहिल्या आरे वारे ना ओनली आरे. ठीक आहे रे बाबा. आरे वारे एकच. पण यार भारी वातावरण झालंय आता. मला नाही कचरा दिसला. त्या बीचवर एक पिशवी नाही, काय नाही, वापर नाही कुठला. एवढा स्वच्छ बीच. आणि हा तिथे देवस्थान आहे, मॅनेजमेंट करायला चांगले चांगले आहे. आणि ग्रामपंचायत तिथली एवढी श्रीमंत आहे. या गावची आपल्याला एवढी आयडिया नाही आहे. दुसरी गोष्ट पर्यटक येतात, इथं तशी व्यवस्था नाही ग्रामपंचायत. व्यवस्थित नाही दिसत आहे. पण लोकांची जबाबदारी आहे स्वच्छ ठेवणं. ठेवणं ही गोष्ट खरी आहे. जर आपण जातोय त्या ठिकाणी थोडंफार आपलं पण कर्तव्य आहे की आपण नाही घाण केली पाहिजे. काय बेल्ट आहे तो? हाच आहे का? सुंदर वा काय भेट. 6 वाजून 5 मिनिटाचा सनसेट आहे. काहीतरी स्नॅक्स खाऊया आणि मग बीचवर येऊ. आपला फोटो काढ ना. उलट्याच्या बाजूला बैल बघायचं. तो बघ काय बोलतोय, उंटाच्या बाजूला हत्ती. इथंच कुठेतरी स्नॅक्स खाऊ. मॅगी भजी वगैरे. हा मॅगी असणार, चहा गरम मस्त चहा घेऊ. चला आता काहीतरी स्नॅक्स काहीतरी खाऊया कारण लागली आहे भूक. ऑलमोस्ट 5:30 झालेत. वैतागले सगळे. थांबलेलो बघ. तो सही होता. चला खाव्या झालं बाहेर. बाईक्स काढा. हिलाची गाडी चढल. वारे बीचकडे, कारण हा आरे होता. वारे बीचकडे जाऊ कारण तिकडे बसून थोडंसं खायला आहे आपल्याकडे. काहीतरी बसून वगैरे खाऊ तिकडे. पुन्हा बघून घ्या गाईज. हा होता आरे बीच जो की आपण एक्सप्लोर करून आलो आता. मस्त वाटतंय. बघताय स्वप्नील जोशीच्या लँग्वेज मध्ये काय बेल्ट आहे, काय बेल्ट आहे. जस्ट कॅमेरा बंद केला आणि इथं जस्ट थांबलो आम्ही. एक 5 मिनिटाच्या अंतरावरच होतो. गाड्या लावल्यात आणि हॉटेल काय आहे, कोस्टल परल रिसॉर्ट. नाईस वाईब. एक नंबर वाईब भावा, एक नंबर वाईब. आपण सध्या तिकडे होतो आरे बीचला. सो काय सीन आहे मॅन, काय व्ह्यू आहे. पूर्ण बीच दिसतो इकडून. पब्लिक कुठे? पब्लिक गेली, आपणच बसणार अर्ध. हो मॅन काय व्ह्यू आहे. चक्करमध्ये आज दिवसाभरामध्ये मी 10 वेळा गाडीला चावी ठेवली असेल. नाही तिथं ठेवली. हे असं होतंय भाई माझ्यासोबत. चावी आता बोललो, जर चावी गेली संपलं बोललो राजकारण. गाडी कोकणातच ठेवावं लागेल मला. आहे रत्नागिरीला जायचंय बाबा. हे बाबांनो लवकर जावा, लवकर नाही या. टाइम करत बसू नका. शाश्वत निघाला असेल. 6:30 बोलला. 6:30. कोण येतं? मी पण जातो. बराचसा वेळ तिकडे घालवला आपण. आता निघतोय घराकडे. चला. हेल्मेट माया तुझ्याकडे ना माझं. ठीक आहे असू दे. का घालायचं? घालू. हां नाक जाम होईल. ठीक आहे हेल्मेट घालू. चला झालं. थांबता पडल. वॉटर स्पोर्ट करून सगळे दमलेत. चला आता आपण निघू. कोणाचा निलेशचा राहिला असेल. ठेव ना बॅगेत तुझ्या. चला तर ऑलमोस्ट निघतो आपण आता. जास्त काही शूट करायला जमणार नाही, अंधार आहे. आणि मेन म्हणजे रस्त्यावर फोकस करायचं. चला मी तुम्हाला घरी जाऊन भेटतो. चला फायनली
रेसिंग हो आतमध्ये टाकू दे ना गाडी. ऑलराईट गाईज, तर जस्ट आलो घरी. आपण सगळे फ्रेश वगैरे व्हायला गेलेत आणि आपण पण थोड्या वेळामध्ये जाणार आहोत. तर असा होता आपला आजचा काही डे 2, ज्यामध्ये आपण सकाळी अर्लीस्ट गणपतीपुळेचं दर्शन केलं. त्याच्यानंतर आपण वॉटर स्पोर्ट्स वगैरे केले आणि देन मग आरेवारे बीचला गेलो. थोडंसं खाल्लं वगैरे, म्हणजे असं बाहेर एक छोटासा कॅफे भेटला आम्हाला. एक कॅफे होता मस्तपैकी, पल रिसॉर्ट म्हणून असं काहीतरी नाव होतं. तर तिकडे आम्ही मस्तपैकी छोटासा चहा वगैरे घेतला, थोडंसं खाल्लं आणि आता घरी आलो. आता वाजलेत ऑलमोस्ट 7:30 वाजलेत. तर हा आपला डे 2 कवर होता. आता उद्या आपण निघणार कशेळीसाठी. सो उद्या कशेळीसाठी इथून 60 किलोमीटर आहे मे बी, आणि मग तिथे 2-3 आपले डिसायडेड झालेले आहेत स्पॉट, ते मी तुम्हाला उद्याच दाखवेल. सो दॅट्स इट फॉर टुडेज गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.